कुठल्याच मेडिसिनने होत नाही, ते फक्त एकदा तुला बघितल्याने होते. आणि हो, पण काळजात फक्त तूच राहशील, समजून घे ना. जे कुठल्याच मेडिसिनने होत नाही, ते फक्त एकदा तुला बघितल्याने होते. आणि हो, पण काळजात फक्त तूच राहशील, समजून घे ना. जय शिवराय भावांनो, तुमचं स्वागत आहे तुमचं नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप खास झाला आहे, तर तुम्ही एकदा ह्या व्हिडिओला एक लाईक करून, जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर एकदा सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, अशाच प्रकारे मराठीमधून आपण एडिटिंग शिकवत असतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे मटेरियल आपण यूज केले ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला इझिली मिळून जाईल. आणि मित्रांनो, हे व्हिडिओचे मटेरियल अगदी फ्री मध्ये आहे. तर चला तर मित्रांनो, आपला जराही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो, आपण आपल्या आलाइट मोशनच्या प्रोजेक्ट वर आलो. तर आपल्याला मी जे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जे बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट दिलाय ते तुम्ही अधिक ऍड करून घ्या. ऍड करून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट मध्ये जायचं. बीटमार्क प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो कोणता फोटो ऍड करायचा तो फोटो ऍड करून घ्यायचा. अशा प्रकारे मी हा एक फोटो ऍड करून घेतो. ऍड केल्यानंतर ना 3 डॉट वर जायचं. 3 डॉट वर गेल्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा. नंतर ना 11.20 या सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं. वाढवून घेतल्यानंतर ना हा फोटो पूर्णपणे खाली घ्यायचा, म्हणजे सॉन्गच्या बरोबर ठेवायचा अशा प्रकारे. नंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्याला आपल्या शेक इफेक्ट मध्ये जायचं. शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ना आपल्याला असे 2 इफेक्ट दिसतील. तर दुसरा इफेक्ट क्लिक करायचं. 3 डॉट वर जायचं. कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर ना बॅक यायचं. अशा प्रकारे बॅक आल्यानंतर ना आपल्या प्रोजेक्टवर क्लिक करायचं. प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर ना खाली यायचं. खाली आल्यानंतर ना आपल्याला फोटोवर क्लिक करायचं. फोटोवर क्लिक केल्यानंतर ना इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर हा इफेक्ट 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा. पेस्ट केल्यानंतर आता पुढे जायचं आपल्याला. आता आपल्याला पुढे शेवटच्या बीटवर जायचं. अशा प्रकारे 11.20च्या बीटवर आल्यानंतर प्लसवर जायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. नंतर मीडियामध्ये जाऊन तुम्हाला हा फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे हा फोटो पूर्ण आपल्या सॉन्गच्या बरोबर शेवटला आला पाहिजे. अशा प्रकारे वाढवून घेऊया. नंतर पुढे येऊया. सॉन्गमध्ये आल्यानंतर आपल्याला प्लसवर जायचं. प्लसवर गेल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ ॲड करून घ्या. अशा प्रकारे मी हा व्हिडिओ ॲड करून घेतो. ॲड करून घेतल्यानंतर 3 डॉट व्हिडिओवर क्लिक करून 3 डॉटवर जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा. नंतर ना आपल्याला हा व्हिडिओ आपल्या पूर्ण शेवटच्या फोटोपर्यंत वाढवून घ्यायचा. नंतर ना ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवर जाऊन स्क्रीन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. नंतर ना बॅक यायचं. बॅक आल्यानंतर ना आपल्याला आता शेक इफेक्टमध्ये जायचं. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला पहिल्या फोटोचं इफेक्टवर क्लिक करायचं. 3 डॉटवर जायचं. हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक येऊन आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर शेवटला जायचं. शेवटला गेल्यानंतर आपल्याला ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर हाय अँड शॅडोज हे इफेक्ट 3 दिसतील. त्यातले 2 इफेक्ट आपल्याला बंद करून टाकायचे. अशा प्रकारे डॉलरच्या आयकॉनवर क्लिक करून बंद करून टाकायचं. नंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला येऊन प्लसवर क्लिक करायचं. प्लसवर क्लिक करून आपल्या जो आपला एक यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे हा माझा यूट्यूबचा लोगो आहे, हा मी ॲड करून घेतो. अशा प्रकारे नंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून हा असा थोडासा बारीक करून घेतो याप्रमाणे. नंतर ना पहिल्या ऑप्शनवर जाऊन हा अशा वरच्या कोपऱ्यात असा एका साईडला बाजूला लावून घेतो याप्रमाणे. नंतर पूर्णपणे बॅकला जाऊन हा असा वाढवून घेतो. नंतर आता आपण स्टार्टिंगला येऊ. स्टार्टिंगला येताना आपल्याला लोगो थोडासा आपल्याला खाली वाटतो. तर आपण लोगो हा थोडा मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थोडासा वरच्या साईडला असा ॲडजस्टमेंट करून घेऊ. बरोबर ॲडजस्टमेंट केल्यानंतर ना आपला हा व्हिडिओ पूर्णपणे तयार झाला आहे. तर आपण एक व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. अशा प्रकारे एक्सपोर्ट विथ बेस्ट फ्री क्वालिटीवर क्लिक करू आपण. नंतर एक्सपोर्टवर क्लिक करू. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ सेव्ह होताना दिसेल. मित्रांनो, या व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नंतर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो.